तुम्ही पाहत आहात गाव ते राज्य मराठी न्यूज चॅनल. धुलीवंदनाच्या दिवशी बाळांचे धुंड, परंपरेला सलाम. नांदगाव मतदारसंघात बंजारा समाजाची पारंपरिक होळी आणि धुलीवंदन सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. परंपरेचा ठसा आणि नातेसंबंधांची रंगत. आज आपण पाहणार आहोत एक अनोखी परंपरा. नांदगाव विधानसभा मतदारसंघात बंजारा समाज ही लोकसंख्येच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाची मोठी समाज घटक आहे. बंजारा संस्कृतीत धुंड हा एक अत्यंत आनंदाचा सोहळा मानला जातो. होळीपासून ते होळीपर्यंतच्या काळात जन्मलेल्या मुलांच्या स्वागतासाठी, कल्याणासाठी, दीर्घायुष्य लाभावे त्याकरिता हा विधी केला जातो. धुलीवंदनच्या दिवशी नातेवाईक तांड्यावर वरील लोक मुलांसाठी खेळणी, गूळ, फुटाणे, नवीन कपडे घेऊन येतात. बंजारा संस्कृतीत गाणे गातात, बाळाला व त्यांच्या आईवडिलांना शुभेच्छा देतात. मुलांच्या आईवडिलांकडून डाळ भात, लापसी, परंपरेनुसार जेवण दिले जाते. बारसे आणि धुंड यामागील कारणे, बालकांवरील वाईट नजरेचा प्रभाव दूर होतो व त्याला दीर्घायुष्य लाभावे यासाठी सेवालाल महाराज व आई जगदंबेचा आशीर्वाद महत्त्वाचा मानला जातो. कुटुंबीय, नातेवाईक आणि समाजबांधवांच्या तसेच अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत या विधीला महत्त्व दिले जाते. या सणाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे नातेसंबंधातील गमती-जमती. दीर, दाजी, मेहुणा यांच्याकडून बक्षिसे मागण्याची परंपरा आहे. आज ही सुरळीत सुरू आहे. बक्षीस देताना जर तर पारंपरिक रीतीनुसार कमी जास्त प्रमाणात लाठीने चोप दिला जातो. विशेष म्हणजे प्रेमाने लाठी चोप स्वीकारला जातो. या अनोख्या परंपरेमुळे सणात हर्षा, आनंद, गोडवा निर्माण होतो. आपुलकीचे नातेसंबंध घट्ट होतात. नांदगाव तालुक्यातील जातेगाव, वसंततांडा, ढेकू, चिंचवीर, जामदरी, मोलडोंगरी, कसाबखेडा, पोई आणि कासारी या गावांमध्ये हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे बाहेरगावी असलेले बंजारा बांधव प्रामुख्याने उपस्थित राहतात. कॅमेरामन विजय भावसार, नांदगाव. संपादक विजय धामणे, नांदगाव, नाशिक.